बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आपल्या बरोबर आहेत। बजरंग बाप्पा, जरांगे पाटलांना समर्थन दिलं, परंतु 2 दिवस झाले शासनाचं कोणतंही प्रतिनिधी मंडळ जरांगे पाटलांना भेटायला येत नाही। जरांगे पाटलांना महत्त्व देत नाहीये का सरकार? हे बघा, मायबाप सरकारने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे। दखल घेऊन आदरणीय सरकार महोदय चर्चेला येतील अशी अपेक्षा करूयात लवकर, कारण हे सरकारलाही म्हणजे नको आहे आंदोलन आणि आम्हाला हे आंदोलन नको आहे, कारण आम्हाला हे आंदोलनाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आमच्या मागण्या मान्य करा असं मनोजदादांचं म्हणणं आहे। मनोजदादांच्या मागण्या ज्या दिवशी मान्य होत्या त्यावेळेस ते सरकार तुमच्या सर्वांच्या मागण्या सोडवण्यासाठी आलं तर आपल्याला वाटेल की आपल्या मागण्या सुटतील। आदरणीय दादा ज्या पद्धतीनं सांगतील सूचना, या आंदोलनाची दिशा अशी आहे, त्या पद्धतीनं आंदोलन सर्व मराठा समाजाच्या सेवकांनी करावा असं मी सर्वांना आव्हान करतो। तू सरकार हे आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न करते का? ज्या पद्धतीने आता जवळपास 2 ते 3 तास झालेत, कोणी शासनाचा प्रतिनिधी जो आहे तो मनोज जरांगे पाटलांना भेटायला येत नाही। दुसरीकडे एका दिवसाचीच आंदोलनाची परवानगी दिली जाते, लाखो मराठा मुंबईत येतात आहे। बघा, सरकार खूप मोठं असते, सरकारचं पद मोठं असते, सरकारचे माणसं खूप मोठे उच्च पदावर आहेत, त्यांना वेळेचं बंधन असतं। वेळ मिळाला नसेल त्यांना वेळ मिळेल, कुणी उठलं नसेल, कुणी जेवलं नसेल, त्यांचं सगळं झाल्यावर येतील ना। आपण आम्हाला वेळ आहे। आदरणीय दादांनी सांगितलं की मला एकदा याचा पूर्ण फाडच्याच पाडायचा आहे आणि आंदोलन घेऊन जे आंदोलन करतो त्याचं आरक्षण घेऊनच परत जायचं आहे। त्याच्यामुळे दादांना घाई नाही आहे, दादांच्या बरोबर आम्ही समाज म्हणून सर्वजण आहोत। परंतु बावनकुळे म्हणतात की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी, की ओबीसी मधनं आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे का म्हणून। ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा ते जी म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिलं, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की त्यांच्या मराठा समाजाला त्यांना आरक्षण द्यायचं नाही का, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा। दुसऱ्याला आपण आपली, मी कशी सांगितलं बजरंग सोनवणे माझी भूमिका काय सांगितली, मी पहिल्या दिवसापासून आज येईन उद्या या आंदोलनात बरोबर आहे असं तुम्हाला सांगितलंय आणि मी राहणार त्याच पद्धतीनं। उद्याच्याला त्यांनी काय त्यांची भूमिका करून दुसऱ्याची भूमिका करण्यापेक्षा त्यांनी त्यांची भूमिका करा। आपण पाहिलं की बजरंग बाप्पा सोनवणे आपल्या बरोबर होते, ते म्हणतात की सरकारला बहुधा वेळ नसेल म्हणून ते मनोज जरांगे पाटलांना भेटायला आले नसेल, परंतु मनोज जरांगे पाटील पण आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका जी आहे ती बजरंग बाप्पा सोनवणे जे बीडचे खासदार आहेत त्यांनी आपल्यासोबत बोलताना केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलचं, अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।